नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोलगुरू या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेट पण थेटमध्ये असं आपण म्हणूया की संयुक्त गड व पूर्व परीक्षा 2025ची एक्झाम जी आहे ती 4 जानेवारी 2026मध्ये झाली आणि यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा जो एक मुलांना अवघड गेलेला जो विषय आहे तो आपण बघूया आणि त्याचं डिटेल ॲनालिसिस मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये तुमचं एवढंच काम राहणार आहे की तुम्हाला जे कुठे तुमचं चुकले आहे, कारण का आपल्याला 11 जानेवारी 2026मध्ये परत ग्रुप सीचा पेपर आहे. त्या अनुषंगाने जर अशा स्वरूपाचे काही प्रश्न जर आले असेल तर ते प्रश्न सोडवायचे कसे, कशा पद्धतीने त्याला शॉर्ट ट्रिक्सचा वापर करायचा ते अवघड सगळं या लेक्चरमध्ये बघून घ्या. मी तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट काय करतो, लेक्चरला सुरुवात करतो. तर चला, चला पहिला प्रश्न बघा पोरांनो, काय आहे, खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदाची बेरीज किती आहे म्हणते. आता पहिल्या 15ची जी बेरीज आहे ती तुम्हाला काढायची होती. मग हे लक्षात ठेवा, पहिल्या 15 पदाची बेरीज कधी काढायची असेल ते लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने 1 2 3 असं लिहिलं आहे तर हे संपूर्ण किती वेळा येणार, 15 वेळा येणार. म्हणजे इथं जर 15 आले असते तर हे किती असते पोरांनो, 16 गुणिले किती असते, 17. एवढं तर तुम्हाला लक्षात आलं असतील. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर फक्त इथं काय घ्यायचं आपल्याला, इथे लक्षात घ्या, इथे 15, त्याच्या समोर संख्या काय पोरांनो, 16, म्हणजे भागेला 16 गुणिले किती घ्यायचे आपल्याला, हे 17 घ्यायचे. इथे लक्षात, फक्त तुम्हाला इथं 15 न घेता, इथे तुम्हाला 15 न घेता काय घ्यायला लागेल, 1/15 गुणिले काय घ्यायचे तुम्हाला, 1/16 गुणिले इथे काय घ्यायचे तुम्हाला, 17 घ्यायचे. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग चला, याची शॉर्ट पद्धत पण तुम्हाला सांगतो. काय करायचं, इकडली ही पहिली संख्या अशी घ्यायची होती आणि इकडली ही शेवटली संख्या ही घ्यायची आणि यामध्ये जो आहे तो त्यांच्यामध्ये काय घ्यायचा, फरक घ्यायचा. म्हणजे 1/ इथे काय पुराणो 2 मायनस 1/ इथे आले 17. इथे काय लक्षात, बस डायरेक्ट पटापट क्रॉस मल्टिप्लिकेशन करू नका. 17 1 17, 2 1 2, 17 दोन्ही किती होते पुराणो, 34. 17 मधून जर 2 गेले तर किती आले, 15/34. म्हणजे हे तुमचं योग्य उत्तर असणार. बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक जे आहे तर 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर या पद्धतीने ते प्रश्न सोडवायचे. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न आहे पुराण बघा, 6 सलग समसंख्यांची बेरीज तुम्हाला किती दिली आहे, 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असते. मग पुराणो हा प्रश्न सोडवायचा कसा तो बघा. आता 6 सलग समसंख्यांची जर बेरीज किती आहे, 150. मग आपल्या इथे काय करायचं आहे, 150 भागिले करायचे पुराणो 6, म्हणजे येणार 25, कारण 25 सक 150 होते. आता याच्या समोरची म्हणजे त्या पुढील जी याच्या समोरची समसंख्या आहे, याच्या समोरची जी संख्या आहे 26 28 आणि 30. ओके, याच्या समोरची आपल्याला समसंख्या घ्यायची आहे. ती म्हणजे काय येणार, 32 प्लस 34 प्लस 36. बरोबर आहे. आता यांची बेरीज किती होतं पुराणो, 6 4 10 2 12, 12शी 2 हातचाला 1, 3 3 6 3 9 1 10, म्हणजेच किती होणार, 102. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा पुराणो, काय आहे, एका रिकाम्या जलतरण तलावात एका निश्चित गतीने पाण्याने भरलेला जात आहे. म्हणजे पाण्याने एक तलाव भरला जात आहे. तर 3/5 म्हणजे 5 भागापैकी 3 भाग भरण्यासाठी, बघा 5 पैकी 3 भाग क्षमतेचा भरण्यासाठी त्याला किती तास लागत आहे, 8 तास लागत आहे. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागतील. तर आता एक लक्षात घ्या पुराणो, काय म्हटलं इथे समजून घ्यायचं ते असं आहे, 3/5. आता 5 भागापैकी 3 भाग जो आहे हा एवढा भरलाय, तर शिल्लक भाग किती असेल, काय म्हणतो आपण याला, शिल्लक भाग. मग शिल्लक भाग येतो पुराणो 2 किती असणार, 2/5. आता त्याचं असं म्हणणं आहे का 3 भाग भरण्यासाठी, 3 भाग जे आहे ते भरण्यासाठी 8 तास लागतात. किती तास रे, 8 तास. तर याचा अर्थ 2 भाग भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. यस, मग चला काय करू, याला काउंटरमध्ये आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे x बरोबर 8 गुणिला करायचे पोरांनो 2 भागिला 3 येणार, 8 2 16, 16 भागिला 3. म्हणजेच याचं उत्तर काढताना तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन जाईल. 3 5 होते 15 उरले,
5 तास म्हणजे 15 म्हणजे हे झाले पोरांनो 5 तास, बरोबर आहे. आता उरलं काय, एक उरला ना, एक म्हणजे किती, 1/3 गुणिला करायचे तुम्हाला 60 म्हणजे मिनिटामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आपल्याला मिनिटामध्ये काढायचं आहे ना, मग 1/3 उरले ना, मग 1/3 गुणिले किती करायचे 60, कारण मिनिटामध्ये काढायचं आहे. 20 त्रिक 60 म्हणजेच याचा अर्थ हे होणार 20 मिनिट. ओके, म्हणजेच पर्याय जे आहे ते कोणते येणार, तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर येणार आणि तुमचं पण उत्तर परफेक्ट यायला पाहिजे. यस, चलो फिर प्रश्न क्रमांक 4 बघा, काय 84वा. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले, दुसऱ्या बाजूचे माप आहे 10% कमी झाले, तर आयताचे क्षेत्रफळचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती म्हटलं आहे. तर पुराण एक लक्षात घ्या. आता सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगून देतो की हा जो पेपर आहे हा बी सेट आहे, सॉरी ए सेट आहे, बी सेट नाही आहे, ए सेट आहे. नाही तर तुम्हाला प्रश्न पडले की सर हा सेट कोणता आहे हो, तर हा ए सेट आहे. ए सेटमधलं आपण संपूर्ण गणित बघत आहोत. ओके, तर चला आता या प्रश्नामध्ये बघा, एका आयताची मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले म्हणतात, दुसऱ्या बाजूचे माप 10% काय झाले पोरांनो, कमी झाले. आता मी तुम्हाला शिकवताना याच्या आधी पण शिकवलेलं आहे, 5% वाढले, 10% कमी, कमी जास्त असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा. तर बघा 5% 10% काय म्हणते कमी झाले, म्हणजे 5% वाढले 10% कमी झाले. परत इथं काय पुराणो मायनस 5 गुणिला हे 10 येणार आणि डिवायडेड बाय इथे किती करायचे आपल्याला 100. 10 1 10, 10 10 100, 5 1 5, 5 2 10. एकला जर 2 भागलं तर उत्तर किती येणार, 0.5 येणार आणि 10 मधून जर 5 गेले तर उरले किती पुराणो, -5 येणार. तुम्हाला माहिती आहे -5 असेल, मायनस असेल तर काय होतं, त्याची बेरीज होतात, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार 5 पॉईंट किती येणार पोरांनो 5, जे आहे ते कशामध्ये, टक्केवारीमध्ये आहे. सिंपल होता. अशा पद्धतीचे प्रश्न या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे होते. यस, चला समोरचा प्रश्न आहे, एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आहे ते पुराणो 352 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे जे घनफळ आहे ते 2464 मीटर क्यूब आहे. तर खालील तर खांबाची उंची किती आहे. आता याच्यामध्ये दोन्ही अँगलने विचार जर केला तर पहिले तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की दंडगोल खांबाच्या वक्र पृष्ठपटाचे, हे लक्षात ठेवा, वक्र पृष्ठ, बरोबर आहे, पृष्ठभागाचे असं आपण म्हणू, वक्र पृष्ठ भागाचे क्षेत्रफळ बरोबर वक्र पृष्ठफळ भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार पुराणो, लक्षात घ्या, बरोबर येणार 2πr/h. ठीक आहे. आता त्याच्यानंतर घनफळ, आपण घनफळाचे जे आहे फॉर्म्युला घेऊन घेऊ. घनफळ बरोबर किती येणार, πr²h. हे दोन्ही पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिले 352. ओके, 352 बरोबर हा 2 इथं गुणिला इथं काय करायचं पुराणो, भागिला करायचा आणि हे ॲज इट इज सध्याचं तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे काय, πr/h हा अशा जसा आहे तसाच ठेवून द्यायचा. चला दोन्ही जर याला भाग दिला, 2 1 2 होते, 2 7 14 होते, 2 सक 12 म्हणजे 176. तर याचा अर्थ पोरांनो काय असेल, πr/h ची किंमत किती आली, 176 आली. आलं का लक्षात. आता इथं बघा घनफळ दिसतं तुम्हाला, जे घनफळ आहे ते किती आहे, 2464 आहे. घनफळ जर आहे 2464. आता तुम्हाला सांगा इथं πr² आहे, तर मी असं लिहू शकतो का रे पोरांनो, लक्षात घ्या, πr/h गुणिला मी r असं लिहू शकतो का. यस सर, लिहू शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती काढली आपण, ती याची किंमत काढली 176. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला इथून काय मिळणार, त्रिज्या मिळणार, म्हणजेच r मिळणार. r ची किंमत किती येणार, 2464 भागेला किती आले पुराणो, 176. आता 11 1 11 होते, उरले किती 6, 11 1 11, इथं 6 उरले, 11 सक 66. 11 नीला भाग दिला, 11 दोन्ही 22 होते. आता इथं उरले किती पुराणो, 11 दोन्ही 22, 2 उरले, 11 दोन्ही 22 उरले किती 4, 11 चूक 44. म्हणजे याचा अर्थ जर 224ला परत जर 16ने भाग दिला पुराणो तर कितीचा भाग जाईल, 16 1 16 होते, हातचा 1 16 1 16 म्हणजे किती उरले 6, 16 चूक 64 बरोबर किती आले 14. म्हणजेच r म्हणजे त्रिज्या किती आली पोरांनो, तर त्रिज्या आली 14, जे आहे मीटर आपण म्हणू शकतोय. आता तुम्हाला इथं काय खांबाची उंची विचारली म्हणजे h विचारला असेल, तर मला एक सांगा,
आता एच तर इथे येऊया पटकन आपण. तर याचा अर्थ पाया किती आहे पोरांनो 22/7 आहे, गुणेला आर किती काढला आपण 14 काढला, गुणेला एच आहे बरोबर किती आले 176. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 22 दोन्ही किती होते 44. म्हणजे एच बरोबर 176 भागिले किती आले पोरांनो 44. म्हणजेच आपल्याला एचची उंची किती मिळणार तर ते मिळणार 4 मीटर. ठीक आहे, म्हणजेच 4 चूक 16, 4 ची 16 ने 17 म्हणजे किती येणार 4. तर पर्याय क्रमांक किती येणार 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवायचा होता. ठीक आहे, सर्वांना कळलं असतील. चला मग पोरांनो या समोरचा प्रश्न घेऊया. समोरचा प्रश्न बघा, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते, त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, व्यापारासाठी 20% नफा, तर इतर किरकोळ व्यापारासाठी 30% नफा अंतर्भूत करते. तर त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे, किती टक्के जास्त आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये आहे हे लक्षात घ्या. तर पोरांनो काय करायचं, सुरुवातीला त्या कंपनीची जी सेलिंग किंमत असेल काय असेल ते माहीत नाही, तर किती 100 पकडू, नंतर 120, 10% काय म्हणतात 10% नफा म्हणजे 110 भागिले किती घेतले पोरांनो आपण 100, गुणेला परत 20% नफा म्हणजेच 120 भागेला आपण 100 घेतले, परत 30% नफा 130 भागेला घेतले आपण 100. मला सांगा 100 झाले पोरांनो कॅन्सल. ओके, हा 0 आणि हा 0 हे 0 कॅन्सल. ओके, हा 0 आणि हा 0 झाला कॅन्सल. आता 11 गुणिले जर 12 केलं ते होते 132. 132 गुणिला जर 13 केलं आपण, ते दोन्ही 26 6 हातचे उरले 2, 13 आता 13 13 म्हणजे 169, 169 प्लस 2 केले तर हे होते 171. आलं का लक्षात. आता 1716 भागेला किती घेतले आपण 10 घेतले, म्हणजेच उत्तर पॉईंट किती आपलं 171 पॉईंट किती 6. मग किती जास्त आहे पोरांनो 71.6% जास्त आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं होतं 171.6 मधून काय करायचं होते 100 मायनस जर केले असते तर उत्तर तुमचं 71.6% आपलं इन्क्रीज झालं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलं. चला कळलं सर्वांना. येस, चला समोरचा प्रश्न बघा पोरांनो काय म्हणत आहे, एका देशातील राज्याची संख्या केंद्रशासित प्रदेशाची संख्या यांचं गुणोत्तर 52 आणि 13 आहे, त्या देशातील राज्याची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. आता किती टक्क्यांनी जास्त आहे कमी आहे असं जर म्हटलं तर 2 दिलं आहे, एक आहे राज्य आणि त्याच्यानंतर पोरांनो हे केंद्र. बरोबर आहे, जे आहे राज्य आणि केंद्र, देशातील राज्याची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशाची संख्या यांचे गुणोत्तर जे आहे ते आपल्याला दिले 52 रेस टू किती आहे पोरांनो 13. मग 13 एक 13 होते, 13 चूक 52. आलं का लक्षात. आता हे जे गुणोत्तर किती टक्क्यांनी जास्त आहे, टक्क्यांनी जास्त विचारलं आहे पोरांनो, म्हणून काय करू आपण याला मल्टिप्लाय 20 करू, कारण आपल्याला 100 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 20 चूक हे झाले 80 आणि याला 20 न मल्टिप्लाय करू, 20 एक 20. आता हे झाले 80%, हे झाले 20%, दोघांमधला फरक कितीचा पोरांनो 60%चा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार 3 हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. यस, चला समोरचा प्रश्न बघा पोरांनो काय म्हटलंय, वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी 43% वरून किती झाली आहे 65% झाली आहे. 43% वरून जर 65% झाली आहे तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे. मग आता एक सिंपल म्हणणं आहे किती टक्के वाढ झाली असेल तर किती टक्के वाढ म्हटलं आहे, टक्क्याने वाढ असं जर आपल्याला म्हटलं असेल तर काय सुरुवातीची किती 43, नंतर किती वाढली 65, म्हणून काय करायचं पोरांनो 65 मधून 43 मायनस करायचे होते, डिवायडेड बाय करायचे आपल्याला 43 गुणिला 100. येते का लक्षात. म्हणजे हे किती दोघांमधला फरक किती आहे पोरांनो 22चा, 22 भागेला 43 गुणिला काय करायचे होते आपल्याला 100, म्हणजे हे झाले 2200. 2200 डिवायडेड बाय करायचे होते 43. इथं फक्त तुम्हाला एकच शॉर्टकट वापरायचा होता की याला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 चूक किती होते पोरांनो 20, आणि जर 4ला मी 6ने मल्टिप्लाय केलं असतं 6 चूक 24, 24पेक्षा हे लक्षात घ्या 24पेक्षा हे 22, 24पेक्षा 22 लहान आहे परंतु 20पेक्षा 22 मोठे आहे. म्हणजेच याचा अर्थ सुरुवातीच्या संख्येच्या स्थानी किती येणार होते 5 येणार होते. 5 इथं आहे का नाही आहे, 5 इथं आहे का नाही आहे, 5 इथे आहे इथे पण नाही आहे. म्हणजेच तुमचं उत्तर किती येणार पोरांनो 51.16. काढायचं नव्हतं आपल्याला, एवढं काढत बसायचं नाही कारण वेळ नसतो, त्याच्यामुळे आपला वेळ खूप जाऊ शकतो. तर ही काळजी मात्र तुम्हाला घ्यायची होती, कारण ही जी आहे येणाऱ्या ग्रुप सी म्हणजे आपल्या जे आपलं 11 जानेवारीला जो पेपर आहे आपला ग्रुप सी, त्याच्यामध्ये तुम्हाला याची काळजी घ्यायची. आणि सोडवायचा कसा होता प्रश्न तो पेपर हे पण तुम्ही एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर पोरांनो 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे म्हणतात. म्हणजेच
3 मेल बरोबर किती आले पोरांनो 5 बॉयज झाले. याचा अर्थ काय होते 1 मेल बरोबर 5/3 काय घ्यायचे होते तुम्हाला बॉयज घ्यायचे होते. त्याच्यानंतर 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजेच याचा अर्थ 5 फिमेल 5 वुमन करू आपण बरोबर 5 वुमन म्हणजेच किती येणार 8 बॉयज येणार. तर याचा अर्थ 1 वुमन बरोबर 8 किती येणार 5 बॉयज. कळलं इथपर्यंत. आता हे लक्षात घ्या समोर काय म्हणतात पोरांनो 12 पुरुष 14 मुलांना ते किती दिवस लागतात म्हणतात 12 पुरुष व 14 मुलांना ते काम 24 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे आता आपण तर मुलांमध्ये कन्वर्ट करत आहे तर याचा अर्थ 12 गुणेला किती घ्यायचे 5/3 ओके म्हणजे बॉईजमध्ये कन्वर्ट करत आहे आपण. तर याचा अर्थ 3 1 3 3 चूक 12 4 5 20 ते हे झाले 20 बॉईज. परत हे किती बॉईज होते पोरांनो 14 बॉईज म्हणजे टोटल किती झाले हे झाले 34 बॉईज. हे क्लिअर झालं. आता समोर बघा 9 पुरुष आहे म्हणतात 9 पुरुष म्हणजे 9 गुणीला किती घेतलं आपण 5/3 बॉईजमध्ये कन्वर्ट करायचं सगळं आपल्याला मुलांमध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर 15 महिला मग 15 महिला म्हणतात तर 15 गुणीला किती आहे पोरांनो 8/5 प्लस किती मुलं आहे 12 मुले आहे 12 मुले. टोटल कॅल्क्युलेशन करायचं याचं 3 1 3 3 त्रिक 9 3 5 15 प्लस 5 त्रिक 15 3 8 24 प्लस हे झाले 12. टोटल किती होणार 5 4 9 2 11 एक हात चाला 1 2 1 3 1 4 1 किती झाले 5 म्हणजे 51 झाले. आता याचा अर्थ काय होते पुराण लक्षात घ्या 34 जे मुलं आहेत 34 मुलं एक काम किती दिवसात करतात 24 दिवसात. मग मला सांगा 34 मुलं ते काम जर 24 दिवसात करत असेल तर याचा अर्थ 51 बॉईज हे बॉईज घ्यायचे आहे लक्षात ठेवा. मग 51 बॉईज ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणून x बरोबर 34 गुणीला किती घेतले पोरांनो आपण 24 आणि भागीला किती आले 51. 17 त्रिक 51 होते 17 दोन्ही 34 होते 3 8 24 होते 8 दोन्ही 16 म्हणजेच किती दिवसात करतील ते तर पोरांनो 16 दिवसात करतील. म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे. हे फक्त मी तुम्हाला लॉंग वाटत असेल पण मी तुला व्यवस्थित समजून सांगितलं आहे कारण हा प्रश्न तुम्हाला समजणं महत्त्वाचं होतं. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा पोरांनो काय 10 पुस्तकाची सरासरी किंमत काय म्हणतात 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत ₹9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या किती असेल 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकाची प्रत्येकी किंमत किती असेल. पुराणो काय करायचं होतं पहिले 10 पुस्तकाची सरासरी किंमत किती आहे 16 आहे म्हणजे 16 गुणिले 10 किती होते 160 होते. त्याच्यानंतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती होते 9.5 होते म्हणजेच 8 45 9 8 72 म्हणजे किती झाले पुराणो 76. तर याचा अर्थ 2 पुस्तकाची किंमत जर बघितली 2 पुस्तकाची किंमत बरोबर याच्यातला जर फरक घेतला किती आले पुराणो हे 84 आले. त्याचं काय म्हणणं आहे पहिल्या पुस्तकाची किंमत फर्स्ट अँड सेकंड ठीक आहे 40% सेकंड जी आहे ती 40% जास्त आहे म्हणजे याचा अर्थ पहिले किती असेल हे 100 40% जास्त म्हणजे 140 झाले 0 0 कॅन्सल. 2 5 10 होते पूर्ण 2 7 14 होते दोघांची जर बेरीज केली तर किती होते 12. बस या 84ला जर आपण काय केलं 12ने डिवाइड केलं तर 12 7 हे 84 होते. म्हणजे पहिल्या पुस्तकाची जी किंमत आहे गुणिला 7 करायचे 7 5 35 होते पोराणो आणि एले गुणिला किती करायचे 7 करायचे 7 7 49. मग पहिल्या पुस्तकाची किंमत 35 रुपये तर दुसऱ्या पुस्तकाची किंमत किती येणार 49 रुपये होणार. असा तो प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार. चला प्रत्येकाला व्यवस्थित समजलं असतील आणि जर समजत असेल तर पोरांनो लाईक पण करत चला कमेंट पण करत जा कारण हे तुमच्यावर अवलंबून आहे. 1 ते 100 अंकच्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4ने भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. पोरांनो सगळ्यात लोवेस्ट पकडायचं असतं अशा प्रश्नामध्ये 4ने जाणारे फक्त 4 त्या अंकामध्ये 4 असणं अनिवार्य आहे. यासाठी तो लोवेस्ट असणार म्हणजे लहान संख्या असणार आणि यामध्ये सर्वात लहान संख्या एकच होती ती म्हणजे काय 7 हेच त्याचं उत्तर असायला पाहिजे. लॉजिक लावून तुम्हाला सांगतोय. म्हणजे पहिली संख्या ही 4 असणार दुसरी संख्या ही पोरांनो 24 तिसरी संख्या जर पकडली तर 40 नंतर 44 आणि नंतर पोरांनो 48 आणि नंतर 64 आणि नंतर 84 असं ते संख्या होती. 1 2 3 4 5 6 आणि 7
ओके, त्या संख्या 7 आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा पोरांनो काय, 21 मुलीच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडून चौथ्या जागेवर हलवले, काय म्हणते, मोनिकेला उजवीकडून किती असेल, उजवीकडून चौथ्या जागेवर हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. पोरांनो, हा प्रश्न सोडवताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ही 12व्या जागे होती तेव्हा उजवीकडे चौथी म्हणतात, तर याचा अर्थ 1 2 3 आणि हे 4 असं येणार होती. ओके, बघ याला जर इथून जर हिला हलवले तर त्याच्यानंतर इकडे जी असेल तिकडे काय, डावीकडे येणारी संख्या 9 जर घेतली तर सुरुवातीला बघा 12 प्लस 9 किती होते, 12 9 21 होते, पण मोजताना कशी मोजायची होती, हे 9, हे लक्षात ठेवा 9, हे किती येणार 10, हे 11, हे होते 12, हे होते 13 आणि हे होते पोरांनो 14, म्हणजे ही कितीवी असेल, ही 14वी असेल. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. सिंपल होता, काही कठीण नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. क्रम मोजणी हा जो प्रश्न सोडवायचा असेल तर तो या पद्धतीने सोडवायचा, नाही तर तुम्ही संपूर्ण तिला 14 21 आहे तुम्ही तिचे काय फाळू शकले असते, तर 21 जे आहे ते आपण काय घेतलं असतं, रेषा घेतल्या असत्या, त्याच्यावर डिसाईड केलं असतं. समोरचा प्रश्न करून खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल म्हणतात. मग कोणता अंक येईल याच्यामध्ये एक तुम्हाला डिसाईड करायचं, एकदम सिंपल प्रश्न होता हा. काय करायचं, या दोघांची बेरीज करायचं होतं आणि यांचा स्क्वेअर करायचा होता, म्हणजे 5 + 1 करायचा होता, म्हणजे हा 6, 6चा स्क्वेअर येतो पोरांनो 36. त्याच्यानंतर 1 + 8, 1 + 8 बरोबर 8 किती 9, 9चा स्क्वेअर किती आला पोरांनो 81. तसंच 8 + 6, 8 + 6चा स्क्वेअर होतो 14, 14चा स्क्वेअर होतो बरोबर 196, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार होतं. ओके, चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा, हा एकदम सोपी प्रश्न होता, म्हणजे याला आपण काय म्हणतोय, कंपॅरिझनवाला, तुलना. ठीक आहे, मग तुलनामध्ये सान्वी युविकापेक्षा उंच आहे आणि पण निलिमापेक्षा लहान आहे म्हणतात, किंवा सान्वी 1 2 3 4 आणि 5. तर सर्वप्रथम पोरांनो हे काय नीलाक्ष. ठीक आहे, आता नीलाक्षपेक्षा लहान कोण आहे, सान्वी आहे. सान्वीपेक्षा कोण आहे कमी, सान्वीपेक्षा ईवी आहे. ठीक आहे, आणि ईवीपेक्षा कोण आहे पोरांनो, चैताली नमितापेक्षा उंच आहे, म्हणजे इथं चैताली आली असती आणि इथं कोण आली असती, नमिता आली असती. यस, तुम्हाला काय विचारलं आहे, सर्वात हायटेड कोण आहे, सर्वात हायटेड कोण आहे, निलिक्षा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार होतं. चला समोरच्या प्रश्नाकडे बघा. समोरचा प्रश्न जो तुम्हाला ट्रायंगलमध्ये दिलेला आहे, आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज पोरांनो असते 180, बरोबर आहे. मग आता 180 जर असेल त्याला सोडवायचं कसं, की पहिले जे आहे ते 30x आहे, प्लस दुसरा आहे 40x आहे, आणि तिसरं जे आहे ते आहे पोरांनो 38 प्लस हे x बरोबर 180. येते लक्षात. आता 30 आणि 40 70, 70 प्लस x किती होते, 71x होते, बरोबर 180 मायनस केले पोरांनो 38, म्हणजे याचा अर्थ 71x बरोबर हे झाले 142. पण x बरोबर जर 142 डिवाइड बाय जर आपण 71 घेतले तर 71 दोन्ही किती होते, 142, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार होतं, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार. कळलं सर्वांना. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. चला समोरचा प्रश्न बघा काय म्हटलंय, खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे आणि ती चुकीची संख्या तुम्हाला शोधायची होती. आता पोरांनो एक लक्षात घ्या रे, चुकीची संख्या शोधण्याआधी तुम्हाला एक रॉंग अल्फा म्हणजे रॉंग काय दिलं होतं तुम्हाला, डिजिट दिला होता, तो तुम्हाला ओळखायचा होता. पण तो ओळखायचा कसा, याच्या आधी याची मांडणी पण तुम्हाला जमली पाहिजे होती. ठीक आहे, परीक्षेच्या वेळेस मला माहिती आहे नक्की पोरांनी गोंधळलं असतील, पण पोरांनो बघा ह्याला सोडवायचं कसं होतं, 2 गुणिले 6 करायचे, साइन दोन्ही हे होते पोरांनो 12. त्याच्यानंतर 12 गुणिले करायचे होते तुम्हाला 5.5. येते का लक्षात, म्हणजे सॉरी हां बरोबर आहे. तर हे 12 पंचे 60, 12 पंचे 60 तर किती येणार पोरांनो 66. त्याच्यानंतर 66 गुणिले तुम्हाला करायचे होते 5, 5 × 30, 5 × 30 म्हणजे हे दिलं 330. पण इथं जे आहे त्यांनी काय दिलं आहे, 297 दिलं आहे पोरांनो. किती दिलं आहे, 297, जे काय आहे चुकीचं आहे, म्हणजे चुकीचं पर्याय क्रमांक 3. पण हे बरोबर आहे की नाही आहे, मग अजून समोरची स्टेप करूया आपण. 330 गुणिला तुम्हाला करायचे होते पोरांनो 4.5. मग 330 गुणिले जर आपण 4.5 केले तर तुमचं उत्तर येणार होतं 1485. येते का लक्षात, म्हणजे याचा अर्थ ही जी स्टेप आहे ही आपण काढत आहे ती बरोबर आहे, समोर जायची गरज नाही आहे. रॉंग हे कोणतं आहे डिजिट, तर ते 297. तिथे काय पाहिजे होतं, 330 पाहिजे होता. यस, चला एकदम इझी डायग्राम दिली होती पोरांनो, बघा काय असेल. आता याच्यानंतर याच्या अपोजिट काय असणार पोरांनो हे लक्षात घ्या. याच्या अपोजिट
ही जी दिली होती ही अशी दिली आहे, ठीक आहे, ही ब्लँकमध्ये दिली आहे तुम्हाला, ठीक आहे, ही दिली आहे तुम्हाला, ही ब्लँकमध्ये दिली आहे, म्हणजे हे इकडे आली आहे. तसंच इथे काय ना, तर इथे हे व्हाईटमध्ये येईल ना पोरांनो, अशी कुठे दिसते तुम्हाला, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. बस सिंपल. आलं लक्षात, हे असं होतं, एवढी काही कठीण नव्हते ते. त्याच्यानंतर बघा खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या मोजा. त्रिकोणाची संख्या एकदम सिंपल होता, 1. त्रिकोणाची संख्या कशी मोजायची तुम्हाला, 1 2 3 4 5 आणि 6. काय करायचं होतं पोरांनो, 6 गुणिले घ्यायचे होते 7 आणि डिवाइड बाय घ्यायचे 2. 2 त्रिक 6 होते, 3 7 21, म्हणजेच पर्याय क्रमांक तुमचा 4 हे त्याचं काय होणार, योग्य उत्तर होणार होतं. ठीक आहे, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. दोन संख्येचा गुणाकार 50 आहे आणि एकात 2 या प्रमाणात आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती म्हटलं तो पुराणो. आता एकात 2 म्हणजे ऑब्व्हियसली ती संख्या काय असेल पुराणो, हे लक्षात घ्या. ती संख्या काय असेल, तर ती असेल 5 आणि काय असेल पुराणो 10. कारण की याचा जर भाग दिला तर 5 1 5 होते, 5 2 10 होते, येते लक्षात. म्हणजेच 5 गुणिला जर आपण 10 घेतले तर 5 10 50 होते आणि दोघांची बेरीज 5 + 10 बरोबर किती होते, 15. एकदम इझी प्रश्न होता हा, एवढा काही कठीण नव्हता याच्यामध्ये. यस, चला समोरच्या प्रश्नाला उत्तर बघा. आता याला सोडवायचं कसं होतं हे बघा. काय म्हणताय, कपल. कपल म्हटलं पुराणो सी जो आहे हा 3 वर येतो आणि ई हा कितीवर आहे, 5 वर आहे. म्हणजे याचा अर्थ हा क्रमानुसार होता. तर डी बघा, डी कितीवर असणार, डी हा 4 वर असणार, टी हा शेवटमध्ये किती असणार, 20. 20 कुठे टी मध्ये बघा, 20 इथं दिसतो, ठीक आहे, इथे दिसतो का नाही, इथे दिसतो का नाही, इथे दिसतो का नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. ठीक आहे, आय होप सो की सर्वांना जे माझं विश्लेषण मी दिलेलं आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. थँक्यू. भेटू आपण परत 11 जानेवारी 2026ला याच अनुषंगाने की तुमचा पेपर कसा गेला असेल आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला टीच केलेलं आहे पुराणो, तर आय होप सो की त्याच पद्धतीने पेपर सोडण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे, टेक केअर, काळजी घ्या आणि समोरच्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक.